पुष्पाच्या स्टाईल मध्ये. का बर? ए चला, लुकिंग सो ब्युटिफुल. कॅमेरा सांगितलं तिकडे या. हा, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही निघालो संध्याकाळी आता. हा, सनसेट बघायला. हा. ओ काय पप्पाला बी लावायची. चला. आणि इथं असताना कॅमेरामध्ये बघायचं होतं की तिला लिपस्टिक मम्माने किती लावली होती. तिला काही विश्वास नाहीये आणि त्याच्यामुळे ती सारखी म्हणत होती होटाला पी दे, म्हणजे माझ्या होटाची लिपस्टिक तिला लागेल म्हणून. तर तिची अशी आयडिया होती. तर निघाले आता आम्ही. दीपक दाजींचा लुक घ्यायचा राहिला आऊन. बघ का हो. सॉरी सॉरी सॉरी. आहे, छान दिसते. हे बघ. काय? हा, सेम झालं. जिथं आम्हाला फोटो काढायचे तिकडच्या स्पॉटकडे चाललोय आम्ही. कुठला का संगमकड ना. मस्त असं फोटोशूट करतो आता. दिवस आमचा असा फुल एन्जॉय मध्ये गेला. झोप काढली. काय काय केलं आज? सी सफारी करून आलो. परत थोडस मुलांना घेऊन बीचवर खेळलो. मस्त अंग दुखोस्तर. जेवण करून जे झोपलो ते आता उठून आवरून आलोय. झाला आजच्या दिवस. उद्या तर आम्ही जाणार रिटर्न बॅक टू पवेलियन. काय बोलायचं रोहिणी? तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये रोहिणी कशी दिसते ती आणि ताई कशी दिसते ती. नाही नाही सांगालच तुम्ही. चला. एवढं चालून चालून इकडं आलो फोटो काढायसाठी. फिरून इकडं मगर पॉइंटला आले. हे बघा पाठीमाग मगर पॉइंट दिसाल. सकाळी आपण सी सफारीला आल्यावर बघितली होती. बघू रोहिणी. हा होय होय. हा बघू. असतार ही आयुष. हा पिल्लू बस की वरती तू पण. अरे राहू दे, झाडू नको. हा हा होय होय. अरे असं हा आता सोडा हट. दुसरी व्हिडिओ व्हिडिओ आली. थांब एक मिनिट. कॅमेरामॅन. तर खूप वेळ होत होता म्हणून आम्ही जवळजवळ रूम पासून 1-2 किलोमीटर अंतरावर बीचवरून असं फास्ट आलो होतो. पळत पण आलो होतो. सनसेट होऊन जाईल म्हटलं. फोटोशूट करायचं होतं आम्हाला थोडंसं. आणि तुम्ही आता दीपकदाजींना पाहिलंच की. तर दीपकदाजींना पाहिल्यानंतर तुम्हाला सांगू का, मी 100 वेळा तर मला असं वाटलं की सेम टू सेम हे सलमान खान सारखे दिसायला लागलेत. कारण त्यांचा लुकच तसा होता. आता इथं तुम्हाला दाखवते बघा. ते सलमान खानचं ते सॉन्ग होतं ना पहिलं, ओ जाना, ते बीचवरचं सॉन्ग शूट केलेलं. हे बघा सेम टू सेम दिसत होते. तर कोणाकोणाला वाटतं दीपकदाजी सेम सलमान खान सारखे दिसत होते तर त्याने नक्की कमेंट करून सांगा. आणि तिकडून आम्ही फोटोज वगैरे काढून आलो. आणि इथं मुलं थोडंसं खेळत होते म्हणून थांबलो होतो. अंधार खूप पडला होता. आणि हो, तुम्ही काल व्हिडिओमध्ये तुम्ही म्हटला की कमेंट्समध्ये की ताई तारकर्ली बीचला जायचं ना, तिथं खूप छान आहे. तर ह्याच्या अगोदर आम्ही 2-3 वेळा तारकर्लीला गेलो होतो. त्याच्यामुळे ह्यावेळेस आम्ही इकडे आलो देवबागला. आरव असंच वरणार येते.
सांडलंय ह्याच्यामध्ये. आयुष बघू अरे आपण दोघं एकत्र खाऊ. आहो तिला चारा. बघू इकडे बघायचं. हा छान आहे घरा. हा आणि तिथून परत तसंच पुढे चालत आलो आणि इथं जेवण करायला थांबलो होतो. तर इथं घरगुती जेवण होतं पण खूप छान होतं. बांगडा वगैरे टेस्ट एकदम अप्रतिम होती. सुक्कड तर खूप आम्हाला आवडलं. त्याच्यामुळे एकदम मस्त असं इथं आता जेवण आम्ही करून घेतो आणि त्याच्यानंतर मग पायी निघायचं रूमकडे जायला. तेवढंच खाल्लेलं पण थोडंसं पचन होईल. आपले रूम इथून किती किलोमीटर आहे साधारण? होय खरं सांगा की अर्धा का 8-10? हा हा तेच म्हणलं मी हादरली. जेवण वगैरे मस्त केलं ना. आता चाललोय रूमवर. खाल्लेलं जिरलं तोपर्यंत. तर अंधारात दिसत सुद्धा नाही. कसा वाटला तुम्हाला आपला छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. आहो बाय. कसं वाटतंय मग सकाळी सकाळी? थंडी वाजायला लागली ना. गरम लागते. हा कडापर्यंत यायला लागले. ऐ पाणी आलं. आणि हे पुढचं जे शूट आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळचं आहे. कारण आरोचे पप्पा आणि दीपकदाजी गेले होते मार्केटला फिश आणायला. कारण आम्ही आज निघणार होतो. तर आम्ही आपलं सकाळी उठून इथंच बीचवरती रोहिणी आणि मी फिरत होतो. सकाळी सकाळी खूप मस्त वाटत होतं बीचवर. वातावरणही खूप छान होतं. तर असंच आपलं दोघीजण आलो होतो. मुलं पण झोपली होती. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि बाकीचे ब्लॉग अजून पाहिले नसतील ट्रिपचे तर तेही पाहून घ्या. लिंक दिले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.